जन्म होणारे जे बाळ असतं तर ते कुपोषित असतं। आधीच आपलं शरीर कुपोषित असतं, त्याच्यामध्ये जर मुलं बाळ झालं तर परत प्रॉब्लेम होतो। ही सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे। आणि प्रत्येक कुटुंबात शिकलेलं आहे, जेव्हा आपण मुली बघायला जातो त्यावेळेस कृपया आपण लिव्हिंग सर्टिफिकेट बघायचं। त्याच्यामध्ये काय असतं सांगा बरं, इथं मुली आहेत ना, सांगा आपण लिव्हिंग सर्टिफिकेट काय असतं? तारीख असते ना, मग आपण ती सुद्धा काळजी घेत नाही। आपले जे पालक असतात गावकरी, आपण जातो ठरून जात, होऊन झालं या दिवशी या त्या दिवशी या जातात आणि नंतर तारीख पाहतात, अरे 16 वर्ष, मुलीचे वय 17 वर्ष, 1 महिनाच बाकी। बरोबर, कृपया आपण तसं करू नका, कारण यायचं जायचं खर्च जो घेऊन जातो त्याचं 5-6 हजार रुपये खर्च होतात, परत भानगडी होतात। तर हे सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे, कारण प्रत्येक कुटुंबात शिकलेला आहे। मुलगी असेल, नातू असेल, पंतू असेल, पोरगा असेल, त्याची सूनबाई असेल, शिकलेले आहेत। तर कृपया LC शाळा सोडायचा दाखला बघायचा। LC नसेल तर आधार कार्डवर पण आहे जन्मतारीख, हे नसेल तर मतदानाचं कार्ड आहे, त्याच्यावर सुद्धा जन्मतारीख आहे। अपडेट केलं असेल तर अपडेट जर केलं नसेल तर फक्त वर्ष लिहिलेलं असतं, 1956, 1962, त्याच्यावर तारीख समजत नाही। कृपया आपण ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे। आपल्या आता तुम्हाला व्हिडिओ मोबाईल मध्ये जगाची जी आपली आरोग्य संस्था आहे, जगाची त्याला म्हणतात WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इंग्रजीमध्ये, त्यांनी म्हटलेले एक थेंब जरी दारूचा ठोकला तर 7 प्रकारचा कॅन्सर होतो। हे ज्यांनी व्हिडिओ पाहिले असेल त्यांना माहिती असेल, 7 प्रकारचा कॅन्सर होतो एक थेंब जरी। कुठली प्या तुम्ही, इंग्लिश प्या, गावठी प्या, देशी, कोणती घ्या, त्याच्यापासून तुम्हाला त्रास होईल। तर आता परिस्थिती फार भयानक वाईट आहे, याच्यापासून आपण मुक्तता म्हणजे बंदच केलं पाहिजे। आणि आई वडिलांची सुद्धा जबाबदारी, आपला नातू असेल, मुलगा असेल, त्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे। शाळेत गेला असेल, आता तुम्हाला काय सांगू, मी प्रत्यक्ष पाहिजे मिसेस आणि मी 8वीचे मुलं, 10वीचे मुलं सिगरेट लपून पितात। तर हे पण बरोबर, ते आपण तू शाळेत गेला असेल, ट्युशनला गेला असेल, ट्युशन 1 तास असतं, 2 तास असेल, का रे बाबा इतका वेळ कुठे गेला तो? 4 तास, त्याला विचारायचं। आताची परिस्थिती, कपडे देतो आपण, माता पाचमुखी, गणपती बाप्पाचं, हनुमान दादा पाचमुखी असं यांचं आज महाराजाच्या हस्ते भूमिपूजन होईल। तर आपल्या गावात भाग्याची गोष्ट आहे, त्याचा आपण बांधवांनी याचा लाभ घ्यायचा आहे। आणि ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यापासून आपण मुक्त करा। आणि जे बांधव असतील, जे पिणारे असतील, मनावर कंट्रोल करा। तुम्ही जर मनावर कंट्रोल करा तुमचं सर्व चांगलं होईल। आई वडिलांची सेवा करा, 2 शब्द चांगलं बोला, वेळात वेळ काढून अगरबत्ती लावा, वेळात वेळ काढून तुम्हाला काम करावंच लागेल। आताचे जे मुलं आहेत ना, मुली समजा शिकलेले त्यांना ते काय म्हणते, मग मी तर MBA, मग मी तर BSc BEd आहे, आणि मी तर नोकरीच करते, मी तर वकील आहे, मी तर डॉक्टर आहे, आणि घरी गेल्यावर आईवडिलांना खूप सांगितले नाही इगो, मी मग तशी शिकलेली आहे। तुम्हाला तसं नाही, डॉक्टर असेल दवाखान्यात गेला तिथं डॉक्टरचा व्यवसाय, वकील असेल तिथं वकील, तिथं जाणार तिथं वकील, परंतु घरी आल्यावर तुम्हाला कृपया लक्षात घ्या, काशीनाथ गांगुडे, ताराचंद अहिरे, बापू अहिरे, पंडित सूर्यवंशी, मोटू सूर्यवंशी, वसंत अहिरे, गोरख चौधरी यांनी सुद्धा महाराज बरोबर यायच्या ठिकाणी हजर राहायचं आहे। काल बदल्या बातमी बसून घ्या बसा.
परम पूज्य शेषराव महाराज की जय। हर हर महादेव की जय। हा आदरणीय संतोषराव महाराज हे मंदिराचं भूमिपूजनाचं पूजन करीत आहेत. या ठिकाणी शेषराव महाराज, गायत्री माता पाचमुखी, गणपती बाप्पा, हनुमान दादा पाचमुखी अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. आपल्या ह्या चिखलीपाडा गावाच्या वतीने त्यांनी आमंत्रित केलं. त्यांनी या ठिकाणी भूमिपूजनासाठी हजर राहिल्याबद्दल सर्व ह्या आपल्या गावकरीतर्फे त्यांचं स्वागत, अभिनंदन. आल्याबद्दल नारळ फोडायला आपण दगड आहे का? तो नाही. लहान लहान दगड. लहान दगड. बोलो संतोष महाराज की जय. पूर्व दिशा कोणती आहे? फोटो हा फोडून घ्या. काय नाही होत, काय नाही होत. सवय मला. संतोषराव महाराज की जय. शेषराव महाराज की जय. या ना, 5 जण. हॅलो हॅलो या बापू. बापू जाऊ दे. दादाला काय बरोबर दादा येईल ना. हा दादांचं बी योगदान आहे, ते पण या मंदिराला मदत करतील. या दादा या दादा. ओम नमः शिवाय. या दादांच्या हाताने.
मागच्या वेळेस पण भेट झाली हो मग आलो होतो. या पाटील साहेब बसा दादा खुर्ची देता दादा या भेटचे बापू हो हो हो. मी घरीच थांबलो. असं आहे का? हा तब्येत बरोबर नाही तरी मी आलो. समजून राहिलं ना ते जरा जाऊन वाटून म्हणून मी म्हणलं खुर्ची देता. ना चालेल द्या ना स्टेजवर देतो बनवून स्टेजवर स्टेजवरती या ना बापू हा महाराजांनी आता स्थानापन्न व्हायचं आहे. बोलो संतोष महाराज महाराज की जय. बोलो शेषराव शिवराव महाराज की जय. आता आपल्याला आदरणीय संतोषराव महाराज संबोधित करतील, तरी आपण शांतचित्ताने त्यांचं प्रवचन ऐकायचं आहे. नाही काही नाही नाही होऊन जातं. धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत रतिलाल साबळे यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे. नाही हॅलो. आदरणीय संतोष महाराजचा सत्कार साहेबराव अहिरे यांचे परिवार शाल श्रीपती सत्कार करतील, तरी त्यांनी सत्कार करण्यासाठी यायचं आहे. जागा आहे या पहिले आता शाल या इकडे या. शाल टाकायची. शाल टाक ना. संतोषराव महाराज की जय. सद्गुरुदेव की जय. हर हर महादेव. हर हर महादेव की जय. हा करा ना आपला दिल गजानन माणिकचंद गजानन माणिकचंद महाराज सोबत आले असतील, त्यांचे सुद्धा सत्कार साहेबराव अहिरे करतील. त्याच्यानंतर महाराज त्याच्यानंतर असं आहे. शाल द्या ना, शाल. खाली 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 संतोषराव महाराज की जय.
ओम नमः शिवाय देवाय नमः भगवती माते नमः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमो नमः. कमी कर. आराध्य तथा परमदैवत शिवप्रभू शक्ती स्वरूप माता जगदंबा, सप्तशृंगी माता, भटाई माता, कंसरा माता, कमी करा, गायत्री माता, आराध्य आणि मूलदैवत मन्नाथेश्वर भगवान, क्रांती सूर्य बिरसा मुंडा, राष्ट्रसंत सेवालाल महाराज, ग्रामदैवत ग्रामरक्षक रामभक्त हनुमान दादा, मारुती महाराज तथा सर्व धर्मीय दैवतांना मी प्रणाम करतो, साष्टांग दंडवत करतो. आपल्या सर्वांचे गुरुवर्य राष्ट्रसंत परमपूजनीय महान शिवभक्त भगवान भोलेनाथ यांचे अंशरूप अवतार शेषराव बाबा, शेषराव महाराज यांना मी प्रणाम करतो, साष्टांग दंडवत करतो. आणि आपल्या सगळ्या ग्रामवासियांचं, चिखलीपाडा ग्रामवासियांचं, बंधू भगिनी, माता पिता, आपल्या सर्वांचं मी सप्रेम नमस्कार करतो. आपल्या सर्वांना, बालगोपाल, मित्रमंडळी, बंधू, माता पिता, या ठिकाणी उपस्थित आमचे वसंतदादा, त्यानंतर दुसरे एक वसंतदादा जे शेषराव बाबाचे भक्त, ज्यांनी आता बांधकाम चालू आहे त्यांच्या घरात, आणि मला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा या ठिकाणी आणण्याचा योग ज्यांनी आणला ते साहेबराव महाराज आणि रमेश महाराज. फार भक्ती आहे त्यांची. या सगळ्यांना मी सप्रेम नमस्कार करतो. त्यांनी माझा सत्कार केला. आपण गावकरी माझ्यासाठी आले, थांबले. आपल्या सर्वांना मी सप्रेम नमस्कार करतो. माझ्या बंधूंनो, परमपूज्य शेषराव महाराज भगवान भोलेनाथाचा अंश अवतार आहे. याच्यामधला आपण फरक समजून घेऊ. अंश अवतार आणि पूर्ण अवतार. अंश अवतारामध्ये भगवान शंकराचा, देवाचा अंश असतो. भोलेनाथांनी शेषराव बाबांना दर्शन दिलं आणि आपला एक अंश त्यांच्यामध्ये टाकून दिला. कोणामध्ये? शेषराव बाबामध्ये. आता आपली आपली पसंती आहे. एका सोन्याच्या 10 अंगठ्या असतात सोनाराच्या दुकानामध्ये. आपल्याला जी डिझाईन पसंत आली आपण ती उचलतो. आपण हे म्हणत नाही की बाकीच्या 9 अंगठ्यामध्ये सोनं नाहीये, त्याच्यामध्ये पण सोनं आहे, पण आपल्याला ही आवडली. तसं शेषराव बाबा नाही तर भगवान शंकराचे खूप अवतार आहेत. एक अवतार नाहीये. नवनाथ सुद्धा भगवान शंकराचा अवतार आहे. रुद्रावतार. हनुमान सुद्धा, हनुमान दादा भगवान शंकराचा अंश आहे, अवतार आहे. भीम सुद्धा आहे, जालिंदर आहे, काल भैरव आहे, भद्रकाली आहे, वीरभद्र आहे. असे अनेक अवतार भगवान शंकराचे. पण आपल्याला शेषराव बाबाचा अवतार आवडला की जो आपल्या सोबत जेवला, गरिबाच्या झोपडीत आला, चहा घेतला, आणि आदिवासीला त्याने, गरीब माणसाला जवळ केलं, शेतकरी माणसाला त्यांनी जवळ केलं, दारुड्यांची दारू सोडवली, आणि साधे कपडे घालून लोकांच्या जीवनात कल्याण केलं. देव असून सुद्धा आपल्यासारखा साधा माणूस राहिला. आपल्याला आवडला. आपल्या सगळ्यांना आवडलं तो संप्रदाय. कोणता संप्रदाय? शेषराव बाबाचा. की या संप्रदायामध्ये कुठलं सोंग नाहीये. बरोबर आहे. शेषराव बाबाने फक्त एक गोष्ट सांगितली आपल्याला की तुम्ही भक्ती करा महादेवाची. तर महादेवाची भक्ती कशी करा? चांगलं काम करा.
दारू पिऊ नका. जसं आता माझ्या अगोदर ज्यांनी भाषण केलं, सुंदर भाषण केलं, दारू पिऊ नका. घरामध्ये सुख शांती ठेवा. तुमचे मुलं बाळा त्यांना मोठं करा, त्यांच्यावर संस्कार करा. हे ईश्वराचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे. पत्नी असेल, आई वडील असेल, भाऊ बहीण असेल, परिवाराची सेवा करा. कोणा सांगितलं? शेषराव बाबांनी सांगितलं. एकमेकांसोबत चांगले राहा. आणि एवढी पॉवर त्यांच्यामध्ये आहे, कारण शेषराव बाबा जन्मापासूनच देव. त्यांच्या हातावर स्वस्तिक, त्रिशूळ, पद्म, रुद्राक्ष सगळ्या प्रकारचे चिन्ह. आणि जंगलामध्ये साक्षात भगवान शंकरानं शेषराव बाबाला भेट दिली. आणि तुम्ही ही कमाई आहे. ही कोणती कमाई आहे? तुमचे आशीर्वाद. ज्याची दारू सुटली त्याच्या मुलाचे आशीर्वाद, त्याच्या पत्नीचे आशीर्वाद. तुमचं जे मन आहे, हृदय आहे, तुम्ही जे मनापासून बसले आणि ऐकून राहिले की हा शेषराव बाबाचा मुलगा आहे, शेषराव बाबाचं रक्त या भल्या माणसाच्या अंगात आहे. आज शेषराव बाबा डायरेक्ट डोळ्यांनी जरी नसत दिसत तरी सुद्धा याला जरी हात जोडले तर आपण शेषराव बाबालाच हात जोडले असं आपण समजू. तर ही जी भावना तुमच्या मनात आहे, ही जी भक्ती तुमच्या मनात आहे, ही कमाई आहे. ही पैशाने विकत नाही घेता येत, भलं करून घेता येते. म्हणून मी सांगतो की कोणाचेही आशीर्वाद तुम्हाला पैसे देऊन दुकानात विकत मिळणार नाही. त्याची सेवा केल्यानं, त्याचं भलं केल्यानं भेटत. आज शेषराव बाबाला, आम्हाला हजारो कोटी लोकांचे, मुलाबाळांचे, आई वडिलांचे, माता भगिनीचे आशीर्वाद आहे. जो माणूस रोज घरी भांडण झगडा करतो दारू पिऊन, ती बाई कंटाळून जाते, ती पोरं कंटाळून जातात, जगणं मुश्किल करतो तो एकटा माणूस रोज दारू पिऊन येतो, घाण शिव्या देतो, भांडे आदळोपट करतो, घरातली शांतता खराब करून टाकतो. आणि त्याची दारू सुटली, तो कामधंद्याला लागला, व्यवसायाला लागला, काहीतरी दोन पैसे कमवायला लागला, माणुसकीत बोलायला लागला, प्रेमानं राहायला लागला, तर त्याची बाई म्हणते की बाई मला देव पावला, शेषराव महाराज पावला, शेषराव महाराज पावला. आणि ही गंगा जी आहे भगवान शंकरापासूनच आलेली आहे. शेषराव बाबाला जी शक्ती दिली भगवान शंकरानंच दिली. ही व्यसनमुक्तीची जी गंगा आहे की जिच्यामध्ये, या मंत्रामध्ये माणूस उडी घेतो, संकल्प घेतो, माळ टाकतो आणि त्याचं व्यसन स्वच्छ धुवून जाते. एक प्रकारे पाप जसं धुवून जाते गंगेमध्ये, तशा पद्धतीने या संकल्पामध्ये माळ टाकून त्याचं व्यसन धुवून जाते. त्याची बाई म्हणते, त्याचे पोरं म्हणते की पप्पानं मला ड्रेस घेतला, एकच महिना झाला नाही तर पप्पानं मला ड्रेस घेतला. पोरगी म्हणते एकच महिना झाला दारू सोडून माझ्या पप्पानं मला ड्रेस घेतला. किती आनंद आहे. जो माणूस वाया चालला होता, कष्टाचे पैसे दारूवाल्याला देत होता, तेच पैसे तो आता लेकरा बाळांसाठी, त्यांच्या पाठ्यपुस्तकासाठी, त्यांच्या शाळेसाठी, कपड्या लत्त्यासाठी खर्च करतो, घरादारासाठी खर्च करतो. हाच आमचा उद्देश आहे. 23 वर्ष झाले आमचे भटाबापू, भटू यादव बेडसे आणि आपल्या धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष आमचे रतीलालबाई बंधारपाड्याचा, त्याचे वडील मोतीरामदादा साबळे. आजही त्या माणसाचा, सुरुवातला माझं कार्य या धुळे जिल्ह्यात सुरू करणारा माणूस तो मोतीरामदादा साबळे. त्यांचा मुलगा रतीलालदादा साबळे जिल्ह्याचा अध्यक्ष आम्ही केलं धुळे जिल्ह्याचं. गुजरातचा अध्यक्ष आम्ही केलं रतीलालदादा सायलेवाला, गुजरातचा उपाध्यक्ष आहे. त्याच्यानंतर रेवंता दादा, विष्णू दादा, भामा दादा, हे सगळेच मंडळी कामं, व्यवसाय सोडून आम्ही आमचे काम सोडून तुमची सेवा करायसाठी येतो. का? कारण 10 जरी लोकांचं चांगलं झालं तर ते जन्मजोगीचं चांगलं झालं, पिढ्यानपिढ्याचं चांगलं झालं. त्याची तर सुटते, त्याचा पोरगा पित नाही, त्याचा पोरगा पित नाही. एवढं जर चांगलं काम होत असेल तर आम्ही आमचं काम सोडून सुद्धा येतो. या चिखलीपाड्याला माझा दुसरं तिसरं चक्कर आहे. या रमेश महाराजांनी, त्यांनी सुद्धा अनेक वेळेस शिरपूरला येतात.
तिकडे गुजरातला सुद्धा येतात. त्यांना एक भक्तीचं वेळ लागलेलं आहे. महादेवाच्या भक्तीचं मी स्वतः सांगत असतो त्यांना कधी कधी की तुम्ही गरीब माणसं आहे, एवढा खर्च करू नका, बार बार तुम्ही इकडे येऊ नका, मग तिकडे खर्च करू नका, 2 पैसे कमवा, चांगलं घर बनवा. पण ते ऐकत नाही. भक्तीचं वेळ लागलेलं आहे. ज्याचा त्याचा आनंद असतो. त्यांना या कामामध्ये आनंद आहे. लोकांना जमा करणं, त्यांना प्रसाद करणं, बाबाला बोलवणं, लोकांची सेवा करणं, तुमच्या चेहऱ्यावर खुशी पाहणं, हे या दोघं बापले का, तिघं बापले का, ती बाई, त्यांच्या घरची लक्ष्मी, सगळ्यांना ते वेळ लागला. वसंतदादा आमचा पक्कावाला माणूस आहे, याच गावचा, घर बांधला आता. भक्ती आहे बाबाची. माणूस कुठं ना कुठं जुडला पाहिजे. एकट्या गोष्टीला किंमत नाही. जी गोष्ट गुच्छामध्ये असते त्याला किंमत असते. बरोबर आहे. द्राक्ष घ्यायला गेले तुम्ही तर गुच्छा उचलता का दाणे दाणे उचलता? कोणी घसच बघता का नाही की चांगला घस आहे बुवा. केळी घ्यायला गेले तर एक एक केळ अलग अलग पडलेला घेता का पूर्ण फणी घेता? त्याला किंमत आहे, व्हॅल्यू आहे. एकाला व्हॅल्यू नाही. आपला शेषराव बाबाचा जे संघटन आहे, संप्रदाय आहे, त्याला व्हॅल्यू आहे. की आपण मेल्यानंतर सुद्धा सांगू की आम्ही एक संघटनेचा हिस्सा आहे. खाली आम्ही काही नाही केलं, तपस्या नाही केली, एका पायावर उभं नाही राहिलो, हिमालयात नाही गेलो, बर्फात नाही गेलो, पण आम्ही फक्त एक काम केलं. आमचं काम धंदा केला, शेती केली, पोरांना पोचलं, गावामध्ये सुद्धा चांगलं वागलो आणि एक काम केलं आम्ही की शेषराव बाबा संघटनेत होतो. तर तुम्हाला स्वर्गात एंट्री होऊन जाईल एवढी शेषराव बाबाच्या नावामध्ये पावर आहे. त्या माणसानं कामच तसं केलेलं आहे. तो माणूस नाही, देव आहे. 2500 मंदिरं झाले शेषराव बाबाची. मरता मरता भगवान शंकरानं शेषराव बाबाला फाशी घेऊ दिली नाही, दर्शन दिलं, शक्ती दिली. नाही तर साधी गोष्ट आहे का दारूवाल्याची दारू सोडवणं. तुम्ही विचार करा. तर माझे सांगण्यापेक्षा तुम्हाला कल्पना आहे. गावात भागवत कथा ठेवा का रामायण कथा ठेवा, शांततेने बाकीचे लोक बसलेले, एक दारूवाला येऊ द्या तुम्ही, फक्त एक. महाराजला जमू देत नाही, बाकीच्यांना जमू देत नाही, एकच नाही जमू देत. आपण तर दारुड्यांचा मेळावा भरवले. एक दारूवाला अख्ख्या भागवत कथेला सुद्धा परेशान करतो, महाराजाला बी परेशान करतो, कथाच पुढे जाऊ देत नाही. आपल्या शेषराव बाबांना दारुड्यांचा मेळावा भरवला, ही मामूली शक्ती आहे का? बरं, दारुड्यांचा फक्त मेळावा भरवला असं नाही, त्यांच्यात सुधारणा आणली. मला सांगण्याची गरज नाही. इकडे शेडविल कोर्टे असेल, तिकडं नागापूर असेल, सर्व समाज, खेलारी समाज असो, बंजारा समाज असो, मराठा समाज असो, आदिवासी समाज असो, आणि आदिवासी समाज सगळ्यात जास्त. बाबांना आदिवासी समाजच जास्त ठेवतो. आणि मरता मरता मलाही कानात सांगून गेले की सगळ्यात जास्त तू आदिवासीकडे ध्यान दे, कारण तो जो माणूस आहे त्याचा सन्मान करायचा कधी पण, कारण तो डायरेक्ट भोलेनाथाचा माणूस आहे, तो महादेवाचा माणूस आहे. त्याच्या हृदय इथला साप आहे, त्याचा तू सन्मान कर, त्याची सेवा कर, म्हणजे समजून घे माझी सेवा. म्हणून मी 60 लाख आदिवासी दारू सोडली 23 वर्षात. 60 लाख, 7 नाही 60 लाख. मला राज्य सरकारनं आदिवासी सेवक पुरस्कार पण दिला त्या कामाबद्दल. पण सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे माहिती? ही माऊली उठल्याबरोबर म्हणते की भलं होते महाराजचं. हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. सगळ्यात मोठा पुरस्कार हा आहे. तो पोरगा कधीतरी म्हणतो की बाबा पप्पाचं वागणूकच बदलली. हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. हृदयातून जे तुमच्यात जे भावना निघेल तोच पुरस्कार सगळ्यात मोठा आहे. मी जर तुमचं नुकसान केलं आणि आपण जर त्याचा प्रतिकार करू शकलो नाही, आपण म्हणत नाही की एखादा दांडगा माणूस आहे आणि त्यानं आपल्यावर काही अन्याय केला तर आपण म्हणतो काय, आपण त्याला मारामारी करू नाही शकत, पण आपण म्हणतो जाय देव तुला पाहून घे. म्हणजे याचा अर्थ काय असतो की हे देवा
यानं मला याची शक्ती दाखवली, आता तू तुझी शक्ती त्याला दाखव. बरोबर आहे? तुझी शक्ती त्याला दाखव. मी तर कमजोर आहे, मी तर बदला नाही घेऊ शकत, पण तू आता त्याला काय बदला घ्यायचा तू घे. म्हणून बुद्धिमान माणूस कधीही रिटर्न टाइमपास करत नाही. जर ईश्वरावर तुमची भक्ती आहे तर बदलाच्या चक्री सोडा तुम्ही, बदलाच्या चक्री सोडा. आणि बुद्धिमान माणूस कोणावर कधी अन्याय करत नाही, कोणाची फसवणूक करत नाही, कोणाला नुकसान पाडत नाही. कारण मला त्याला माहिती आहे हे रिटर्न आपल्याजवळच येणार आहे, हे कुठंच जात नाही. हे जे बी टाकणार आहे आपण, जर काट्याचं टाकलं तर बाबूळच तयार होणार आहे, त्याची केळी तयार होणार नाही, आंबा तयार नाही होणार. जे गलत कर्म आहे हिंडून फिरून बरोबर ते तुमच्याच वाट्याला येतात, तुमच्या पोरांच्या वाट्याला येतात. म्हणून कधी गलत पेरू नका. पेरायचं असेल तर चांगलं पेरा, ती गोड फळं तुम्हाला तुमच्या पोरांना खायला भेटतील. आणि होत नसलं तर कर्म नाही केलं चालतं, पण वाईट कर्म नका. शेषराव बाबाच्या संप्रदायामध्ये तुम्ही माहिती का, तुम्हाला साधी गोष्ट नाहीये. हा जो संप्रदाय आहे आपला, व्यसनमुक्ती संघटना जी आहे आपली, आपण नाही सांगत कोणाला काही, फक्त तुम्हाला एकच सांगतो मी की चांगले वागा, चांगले संस्कार मुलांना द्या आणि व्यसनातून मुक्त राहा. बरोबर आहे? काय अवघड याच्यामध्ये? मन स्वच्छ ठेवा आणि बाबाला भजा. भजा म्हणजे काय? बाबाची भक्ती करा. तर भक्ती करा म्हणजे काय? रोज सकाळी बाईचं काम आहे, आंघोळ केली, बाबाच्या फोटोला कुंकू लावायचं. किती टाइम लागतो? किती टाइम लागतो कुंकू लावायला? बाईचं काम आहे, दिवा वळून घ्यायचं, अगरबत्ती वळून घ्यायचं. किती टाइम लागतो? आणि फक्त एक वाक्य बोलायचं की देवा मला माझ्या परिवाराला सुखी ठेव, आरोग्य दे. किती टाइम लागतो? सगळे मिळून 2 मिनिटाच्या आत. त्या माऊलीचं काम आहे. बाबा शिकल्यावर खुश आहे. बाबा काही मागत नाही मग तुला, फक्त तेवढी जी मनातली भावना आहे डायरेक्ट स्वर्गात तिथं कैलासामध्ये जाते. आणि बाबा सदैव त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो, आपल्या मुलांच्या पाठीशी असतो. माझं म्हणणं तुमच्या लक्षात येऊन गेलं की बाबाला फक्त भाव द्या. नाही तर मराठीमध्ये काय, मनी नाही भाव देवा मला पाव. कसं काय पावन देव? फोटो आणायचा फक्त निस्तर लावून दिला, पुन्हा पाहायचं काम नाही, असं नाही करा. भक्ती करा, भावना ठेवा. गणपती बाप्पाला आणतो आपण, किती भावनेनं आणतो. गणपती बाप्पा तेवढ्यावर खुश आहे की माझ्यासाठी मोदक केले, माझ्यासाठी नागिनीचे पानं, माझ्यासाठी नारळ आणलं, माझ्या डेकोरेशन केलं. बरोबर आहे? दुर्वा आणली, गुलाबाचे फुलं आणले, गुलाल, अगरबत्ती, खोबऱ्याचा प्रसाद. देव तिच्यातला एक मोदक नाही खात. खातो का? नाही खात. देव एक मोदक सुद्धा खात नाही. पण देव खुश कशावर आहे? माझ्यासाठी केलं. शेतात तुम्ही या पद्धतीनं बघा, सकाळ संध्याकाळ 2-2 मिनिटं फक्त, दुसरं काही नाही करायचं. त्याच्यामुळं तुमच्या घरात, कारण शेषराव बाबा हे शुभचं दैवत आहे, त्यांच्या हातावर जन्मता स्वस्तिक आहे, महादेवानं दिलेलं आहे. आणि आजपर्यंत तर मी कधी एकही माणूस असा नाही पाहिला की शेषराव बाबाला घरात स्थापन केलं बा आणि मी दारू तर सोडली आणि तरी माझं उलट चालू आहे, असा एकही माणूस सापडला नाही. उलट पुढे गेले, स्लॅबचं घर बांधलं, कोणा मोटरसायकली घेतल्या, ट्रॅक्टर घेतले. बरोबर आहे? मागं नाही आले, रिवर्स नाही आले. फक्त रिवर्स गलती करणारे झाले. ज्यांनी गलती केली ते गलती म्हणजे आता ते मागच्या कोरोनाच्या टायमात केल्या काही लोकांनी, सगळ्यांनी नाही. कोरोनात मोबाईलवर जे जे दारू पिणारे तेवढेच वाचणार आहे, आता सगळे मरणार. जे नाही पिणारे ते काही काही, आणि आपले जे सच्चे माणसं आहे तर यांनी किंवा मेलो तरी चालेल, एरवी मरणार होतो का नाही त्या टायमाला. मग बाबाने वाचवलं आपल्याला, मग त्या टायमालाच मेलो असं समजू आपण. पण बाबाचा अपमान नाही करायचा. पण मग काही काहीने काय केली, पहिले झाकणं सुरू केली, मग कपालं चालू केली, शिंगलानं, आणि मग उशाशी घेऊन झोपायला लागली.
पण तरी माफी, माझं म्हणणं आहे की ठीक आहे, मूर्तीच्या भीतीनं काहीला प्यायला लागले, पण तरी आपण माफी करून देतो ना. आपलं म्हणणं नाही की तुम्ही एकदा रस्ता सोडा तर लगेच वाया जा. आमचं तर म्हणणं आहे की पडेल माणसाला आम्ही उठून उभं करायचं मागून. त्याचे शेवटचे 10 दिवस जरी राहिले असतील तरी त्यानं चांगलं जगावं, ही आमची भावना आहे. की 10 दिवस बी त्याचे घरा परिवारात चांगलं सुखानं राहावं त्याला, ही आमची भावना आहे. आणि ही भावना चुकीची नाही आमची, कारण हे महादेवानं दिलेला मंत्रच आहे. तो इच्छाच नाही होत असा मंत्र आहे. आज आपल्या शिरपूरला, बुलढाणा शिरपूर पब्लिक मावत नाही तिथं. दर शुक्रवारी लोक UP, MP, राजस्थान, गोवा, दीव दमण, मुंबई, दिल्ली, आता लोकांना गुण येतो नाही तर बंद पडलं असतं ना. ते लोकांचा फायदा नसतं झाला असतं तर कधी तर बंद पडलं असतं का नाही. मला सांग, तुझा जर कल्याण नाही झालं, तुझा संसार सुखाचा नाही झाला, तुझ्या घरात सुख आलं नाही, तुझ्या पोरगा सुखी नाही झाला, तर तू मानणार आहे का बाबाला? उघड आहे ना. ज्या डॉक्टरकडून गुण नाही आला आपण जातो का त्याच्या दवाखान्यात? दुसऱ्याला पण नाही जाऊ देत. हा आपला डॉक्टर आहे आणि याचा आशीर्वाद सगळ्याच कामी येतो, फक्त दारूच्याच नाही. घरातली सुख शांती, बरकत, बरोबर आहे का नाही? तुम्ही किती कठीण प्रसंग आला, फक्त बाबाचं नाव घ्या मनापासून, पाण्यासारखं ते बरोबर सगळ्या गोष्टी जुळून जाईल. काय सांगा तुम्हाला, करून पहा. खोटं बोललो तर मग मला नामात तेवढी शक्ती त्या बुवाच्या. अरे पुण्य तितकं झालेलं आहे. कोटीनं लोकांची दारू सोडली, कोटीनं लोकांचं कल्याण केलं, इतकं पुण्य झालेलं आहे, गगनात नाही, गणना कोणी नाही करू शकत एवढं पुण्य झालं. तर ही शक्ती माझ्याजवळ पण नसते ना. 23 वर्षात मी 1.5 कोटी लोकांची दारू सोडली. किती? 150 लाख. मजा काय का? तुम्हाला माहिती 23 वर्षापासून तुम्ही माझं नाव ऐकतात. ही आज इथं कार्यक्रम आहे, सडवेलला आहे, निजामपूरला आहे, बरोबर आहे काय? कुडाशीला आहे, तुमच्या भागात तेच तुम्ही, गुजरातला आहे, गडचिरोली, तिकडे चालूच असतं. हप्त्याला कार्यक्रम बाहेर आहे आणि हप्त्याला शिरपूरला मोठं मंदिर झालं, आता समाधी आहे तिथं. तीर्थक्षेत्र दर्जा दिला सरकारनं शिरपूरला. 2,500 मंदिर झाले शिरपूर बाबाचे भारतात. तुमच्यासारखे गुरु आपल्यासारख्या लोकांनी, भक्तांनी बांधले. पागल तर नाही झाले ना लोक? मंदिर कोणाचं बांधतो लोक? ज्याच्यावर भक्ती आहे त्याचंच ना. का जबरदस्ती कोणाचं बांधतो आपण? ज्याला ओळखत नाही त्याचं मंदिर बांधतो का आपण? ज्याच्यापासून आपला गावाचा फायदा नाही झाला, पब्लिकचा फायदा नाही झाला, त्याचं मंदिर बांधतो का आपण? नाही. देवाचंच मंदिर बांधतो. आणि हे पब्लिकनं स्वखर्चानं बांधले. 2,500 मंदिरं जे बांधले. म्हणून सांगतो, तुम्ही आता क्षेत्राबाबाच्या एकदा भक्तीत आले, ही भक्ती सोडू नका तुम्ही. मानलं ना, आता एकदा क्षेत्राबाबाला मानलं ना, डुबलं तर जरी चालेल, पण बाबा जात नाही सोडायचं. मग बाबा डुबू देतील का? क्षेत्राबाबा डुबू देतील का? म्हणून मी सांगतो, पक्का भक्त तोच आहे गुरुचा, की ज्याची गुरुवर भक्ती. बरोबर आहे? अशीच भक्ती कायम ठेवा. तुमच्या पोराबाळांचं चांगलं होईल, तुमचं चांगलं होईल, तुमच्या घरामध्ये सुख शांती राहील, बरकत राहील, काही नुकसान नाही होणार तुमचं कोणाचं. आणि मी तुमच्या सोबत आहे. मला बाबांनी तेच कामाला लावलेलं आहे. असंच आपण सगळ्यांची सेवा करू, एकमेक सोबत राहू. बरोबर आहे? सगळ्यांना आशीर्वाद देतो आता. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा. या रमेश महाराजच्या नावाने एकदा टाळ्या वाजवू सगळेजण. हे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. राजेश महाराज, ते राजेश महाराजांच्या नावानं टाळ्या वाजवल्याच आपण, पण ही मूर्ती लहान, कीर्ती महान आहे. त्याला भक्तीचा वेळ लागलेला, कधी ना कधी त्याला प्राप्ती होईल. कारण तो भोलेनाथ आहे, त्याची कधी कृपा होईल, कोणावर होईल सांगता येत नाही. आपल्या बाबावर मरता झाली होती, पण बाबा म्हणत होते, माझं या जन्मात फुकट नाही. हे मागचा अख्खा आयुष्य त्यांनी तपस्या केली होती तिथंच. मन्नाथ नाव ऋषी आहे. अख्खा आयुष्य तपस्या केली होती. तेव्हा भगवान भोलेनाथानं बाबाला वरदान दिलं, शक्ती दिली. आता या राजेश महाराजांचा सत्कार आपले रतिलाल दादा साहिले
हे राजेश महाराजांचा सत्कार करतील. या राजेश महाराज या राजूबाई या हार जातो. जेवढेही लोक आपल्या भक्तीमध्ये आले सगळे खुश आहे. फक्त धरसोड करू नका. एकदा गुरुवर भरोसा ठेवला तर मग हा मार्ग सोडू नका असं माझं म्हणणं आहे. नाही तर मग मार्ग धरायचाच नाही. कोणावर सक्ती आहे का, जबरदस्ती आहे का, की तुम्ही बाबाला माना असं काही आहे का? बाबाचंही म्हणणं नाही, तुमचंही म्हणणं नाही. फक्त तुमची मी सांगितलं काय की 10 अंगठ्या सोनाराच्या दुकानात आहे. आपल्याला जी डिझाईन, आपल्याला बाबाची डिझाईन पसंत आली. आपण शेषराव बाबामध्ये महादेवाला पाहिलं, चुकीचं नाही ते. महादेवाचंच अंश आहे त्यांच्यामध्ये. बरोबर आहे का? आपल्याला हे दैवत जवळचं वाटतं, आपलं वाटलं, घरातलं वाटलं. आता भगवान विष्णूचे 10 अवतार आहे. एक व्हायचा आहे, 9 झालेले आहे. पण आपल्याला जीव आवडला, काहीले रामाचा अवतार आवडतो, काहीले कृष्णाचा आवडतो. हाय सगळे एकाच देवाचे. बरोबर आहे? आपली पसंत आहे. आपल्याला शेषराव बाबा आवडतात, भोलेनाथाचा अवतार आहे. आणि तुम्हाला गॅरंटी सांगतो मी, एवढी पॉवर आहे. तुम्ही फक्त संकटात सापडले एखाद्या वेळेस तुम्ही आठवण करून पहा, नाव करून घेऊन का तुमच्या घरात सुख शांती राहील. कोणाची नजर तुमच्या घरात लागणार नाही. बाबाचा फोटो आहेच तुमच्या घरात. जुने लोक आहे तुम्ही, नवीन घ्यायची गरज नाही. पण नसेल तर जरूर घ्या, लावा. फोटो लगेच खराब झाला असेल तर नवीन घ्या. हजारो लाखो रुपये आपले इकडे तिकडे जातात. गुरुच्या सेवेसाठी गेले तर काही हरकत नाही. ज्यांना माळी घ्यायचे ते माळी घ्या. आपल्या मनाला भक्ती घ्या. जोडा सगळेजण. आता आपल्या चिखली पाड्यावाल्यांना मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणून मंडळी, फक्त माझी विनंती एवढीच आहे की हे राजेश महाराज आणि त्यांचे वडील ते साहेबराव यांच्यावर काही बोजा नका देऊ. कार्यक्रम जर तुम्हाला गावकऱ्यांना घ्यायचा आहे तर गावकरी सगळे मिळून खर्च करून घ्या, नाही तर मग घेऊ नका. कारण ते पहिलेच गरीब लोक आहेत. मागच्या वेळेस तसंच झालं, पण मग तसं नाही झालं. मागच्या वेळेस पण पूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केलं. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही गाव मिळून जर कार्यक्रम घेता तर सगळे मिळून घ्या. फक्त एक कसं आहे, कधी कधी तारीख घ्यायला सोबत असतात सगळे, नंतर एक कमी होऊन जातात. यज्ञ जर सुरू केला तर पूर्ण करायचा, नाही तर करायचं नाही. बरोबर आहे? तुम्ही जर तारीख घेत असेल तर लगेच शेवटी मग, आणि आजूबाजूच्या पब्लिकला बोलवू ना आपण, त्यांना जेव घालू आपण, मस्त मिरवणूक काढू, मोठे आनंद उत्सव साजरा करू. आपल्या गावाचं नाव होईल. चुकीचं बोलतो का? वाया गेल्यापेक्षा आजूबाजूच्या परिसरात आपल्या गावचं नाव होईल ना. आणि त्या कार्यक्रमात जास्त नाही, 500 बी लोकांनी, मी सांगतो 500 बी नाही, 100च लोकांनी जर दारू सोडली नवीन, तर किती पुण्य आहे. विचार करा. आणि तुम्हाला मी देऊन टाकेन तारीख. किती तारीख आहे विचारा गजू भाऊला. तारीख देऊन टाकेन मी चिखली पाड्यात. नाही तर एक दिवस येऊन जा ना. येऊन जा, संतोषाने घ्या. तर तारीख मी जरूर देईल तुमच्या गावाला. मागच्या वेळेस पण या तुमच्या गावकऱ्यांनी इथे शाळेवर कार्यक्रम घेतला होता. मस्तपैकी मला आनंद वाटला होता. तुम्हाला खरं सांगतो मी, देव कुठे आहे? डायरेक्ट तुमच्या हृदयात देव आहे. जर तुमचं मी नुकसान करील आणि 4 धामली केलं तर देव मला उभं नाही करणार, ध्यानात ठेवायचं. आणि तुमची सेवा केली तर मला कुठे जायचं बी काम नाही. माझ्याही बाबतीत लागू होते, तुमच्या पण बाबतीत आहे. तुम्ही जर एखाद्याचं मन दुखवलं, त्याला रडवलं, तर काय फायदा नाही. बरं, मी तुमच्या सोबत आहे.
बोला सद्गुरु शेषराव महाराज की, हर हर महादेव की. एवढे चमत्कार होऊन राहिले बाबाचे. आत्ताची गोष्ट सांगतो, जास्त दूरची नाही, आत्ताची. एक मुलगी जून महिन्यातली 2 आणि 3 तारीख, म्हणजे 2 तारखेला मुक्कामी येईल मी आणि 3 तारखेला कार्यक्रम करू. जून मध्ये कसं आहे, जून मध्ये थोडस मृग नक्षत्र म्हणजे थोडस ऊन पण कमी होऊन जातं. 2-3 तारीख गेलीच समजून घ्या. फिक्स झाली फिक्स. त्या मुलगी वर्धा जिल्ह्याची जवान पोरगी आणि अचानक काय झालं, तिचा वडील पण मानत नव्हता. त्याचा वडील शिक्षक आहे, प्रोफेसर आहे. तरुण पोरगी अचानक तिला काय जसं बाहेरचं होतं का नाही, म्हणजे चक्रम झाल्यासारखं ते. दिवसातून ते 1-2 घंटेच्या पिरियड मध्ये तिला समजेच ना काय. आणि नंतर पुन्हा तिचा दिमाग ठिकाणवर आला की म्हणाले की मी हे केलंच नाही. म्हणजे त्या 1-2 घंटेच्या पिरियड मध्ये तिला काहीच आठवत नव्हतं. आपण काय चांगले डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणे तू आता मेंदूचा फोटो काढला बा, न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्ट. कोणाच्या लक्षात नव्हते. खूप दवाखाने केले, शेवटी आपल्या बाबाकडे आणला. आता तुम्हाला माहिती आहे का, मराठीत म्हणे, हिंदीत म्हणे, जहां दवा काम नाही आती वहां दुआ काम आती. जिथं सगळे औषधं संपून जाते ना, तिथं आशीर्वाद कमी होतो. आत्ताची गोष्ट आहे, जास्त दूर नाही, 1 महिना अगोदर. त्या पोरीला आणलं. मी आल्याबरोबर सांगितलं, पहिले तर मी त्यांना तेच बोललो. मी म्हटलं सर, ते म्हणे मी बाबाचा भक्त नाही, आजपर्यंत इथं आलेलो नाही, फक्त नाव ऐकून आलो. म्हणलं ठीक आहे, हे सगळं मान्य आहे मला, पण जर तुमचं कल्याण झालं, तुम्हाला फायदा झाला, तर तुम्हाला बाबाला मानावं लागेल. ते म्हणे का नाही मानणार, माझ्या लेकराचं भलं झाल्यानंतर मी बाबाला का मानणार नाही. मग मी म्हटलं जा तुम्ही बाबाच्या मंदिरात जा. मंदिर उघडत होतं. गेला तो, मुलीला दर्शन घ्यायला लावलं, आणवलं, माझ्या समोर बसवलं. काहीच नाही केलं मी, फक्त एक माळ घेतली अशी, बाबाला प्रार्थना केली. मला काय मंत्र म्हणायचा म्हटलं, मंत्रामध्ये शक्ती आहे. मंत्र म्हणून मी सांगितलं, प्रार्थना केली की बाबा लेकराचं कल्याण कर. तरुण मुलगी आहे, अजून हिला जिंदगी जायची आहे. हे असा डाग लागून बसला किंवा पोरीला म्हणजे अचानक तिची मानसिक खराब होती, तर भविष्य इथं खराब आहे. मग प्रार्थना करून माळ टाकून दिली. तो दिवस आणि डायरेक्ट 1 महिना आत्ता आला होता तो, 2-3 दिवस. तर त्याच्या चेहऱ्यावर खुशी, त्या मुलीच्या चेहऱ्यावर खुशी, दोघं पण. मी म्हटलं कसं काय. ते म्हणे महाराज जशी माळ टाकली तेव्हापासून आजपर्यंत एकदाही तसं नाही झालं. फ्रेश झाली म्हणे पूर्वी. पुन्हा कुठं दवाखाना नाही, काहीच नाही. ही पॉवर त्या मंत्राची आहे, त्या शेषराव बाबाची. आणि असे तर हजारो चमत्कार आहे, तुम्हाला सांगायचं काम नाही. हे चमत्कार माझे नाहीये, त्या शेषराव बाबाचे. शरीर मरते, आत्मा नाही मरत. आणि संतांची आत्मा तर लगेच नाही, कारण ते सिद्ध पुरुष असतात. जन्म घ्यायचं का नाही घ्यायचं ते स्वतः ठरवतात. आपल्याला नाही, स्वतः आपण नाही ठरवू शकत. जन्म कुठे घ्यायचा आपण ठरवू शकतो का हो बापू? जर आपण ठरवलं असतं तर अंबानीच्या घरी जन्माला गेलो असतो आपण. सगळीच गर्दीत जमा झाली असते, बरोबर आहे का नाही? इकडे कोण हे पिकासन फावडे घेऊन जाईल तिथं तर गाड्याच्या गाड्या उभ्या आहे, बरोबर आहे का नाही? आपण हे नाही ठरवत, पण हे ठरू शकतात. कोण? संत गजानन महाराज, संत शेषराव बाबा, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, हे जे सिद्ध पुरुष आहेत, हे लोक आपला जन्म घ्यायचा का नाही घ्यायचा. आता हे संत असे असतात, धरतीच्या या कल्पच्या अंतपर्यंत ते आपल्यासाठी जगतात. ते शेषराव बाबा गेले, शक्ती खतम झाली असती तर आमच्या अंगावर सुटली असते का लोकांची? चुकीचं बोलतो का? ही सगळी त्यांची शक्ती आहे, आमची नाहीये. आम्ही फक्त सांगणार आहे.
कसं आहे, अर्ध काम तुमचं अर्ध आमचं. मी काय बोललो की तुमचा विश्वास आहे का? विश्वास नसेल तर काम होणार नाही. नाही तर ज्या डॉक्टरकडे जायचं त्यालाच पहिला मनात भरोसा नाही. काय येतं याला, काय येतं याला, तो नाही. किती इमानदारीने गोळ्या दिला तर आपली मानसिकता अशी तयार झालेली की याला काही येत नाही. त्या गोळ्या आपल्यावर असर करत. म्हणून मी काय बोललो पहिलं की मनी भाव ठेवा, मग देव पावतो. सगळ्यांना हात जोडा, हात जोडा सगळे. आहे का व्यसनमुक्तीवाले कोण कोण आहे? त्यांनी एक एक माळ घ्या. मी माझ्या हातून माळ टाकून. लाखोंचा खर्च नाहीये, कोणताच 1 रुपयाचा खर्च नाहीये. माझ्या हातून विनामूल्य आहे. माझ्या हातून तुमची दारू सुटून जाईल. मी तो मंत्र करून माळ टाकून देईन. फक्त तुम्ही आता आगाऊ संगतीत जाऊ नका, पिऊ नका. जशी तुमच्या गावातल्या किती लोकांची सुटली उभी राहावर. ज्या ज्या लोकांची दारू सुटली आहे का कोणी? हे बघा, हे 4, 5, 6, 7, 8 हे तिकडे पुन्हा हे जे 10-15 लोक आहेत. हो खरंच सुट्टी की नाही सुटत? तुमच्याच गावचे आहेत. आता यांना काही मजुरी देऊन उभं नाही केलं मी, बरोबर आहे का? तुमच्याच गावचे आहेत ना. का मग इच्छा होती का मग पुन्हा? माझ्या आजचे कोण कोण आहे? माझ्या आजचं आहे का कोणी? हे पाय, हे पोरे आहे, तो फिटिंग घेऊन राहिला तो. हे 3, 4, 5, 6 पुन्हा तो 1, 7 हे 1, 8 हे 9 हा 1, 10 हे 10 जण माझ्या आजचे. हे 10 जण माझ्या आजचे आहेत. आणि आज जे नवीन आहेत त्यांना मी माळी टाकून देतो. आज दारू सुट्टी तुमच्या समोर उदाहरण आहे. तुमच्याच गावातले आहे. पाठपासून पिणारा कोणी होता का तुमच्यात? सकाळपासून या 10 पैकी होता का कोणी जुना? कोण आहे सकाळपासून? खतरनाकवाला पिणारा कोणी होता का? कोण आहे का? हे का हा होता का खतरनाकवाला? हा आज का पाठपासून? आता महाकालचा भक्त झाला, त्याच्या त्रिशूळची माळा आहे त्याच्याकडे. झाला का नाही महाराज? मग मला हे म्हणायचं, हे आमचं काम आहे. वाया जाईल माणसाला आम्ही महाराज बनवतो. जामल्याला आला होता, जामल्याच्या कार्यक्रमात सोडले त्याला. का रे भाऊ, जामल्याला काय किती गर्दी होती? 16 ट्रॅक्टर भात वाटला आम्ही. 16 ट्रॅक्टर जामल्याच्या कार्यक्रमात. 40,000 लोकांना जेवण दिलं. झालं ना. मग हे असा माणूस होता, वाघासारखा माणूस वाया चालला होता का नाही? खरंच वाया चालला होता ना. मग मला तेच म्हणायचं, आपण जे बसलेलो हे भोलेनाथ पाहून राहिले, त्यांना आवडतं हे काम. आपल्या कामामध्ये ढोंग नाहीये. जे ते समोर आहे तुम्हीच पहा. काय मागितले मी त्याला? काय पैसे मागितले की त्याला? 10 रुपये मागितले का त्याला? 1 रुपया? मग तेच तर मग असेच खुश राहा बाबा. हो, आमची कमाई म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे. दुसरं आम्हाला काही पाहिजे नाही. परमपूज्य शेषराव बाबा की जय. आणि घेऊ आपण 2-3 तारखेला बापून कार्यक्रम तारीख घेतली जातात. भव्य कार्यक्रम करू आपण. मी एक मस्त मोठी मिरवणूक काढू, मोठी जंक्शन मिरवणूक काढू आपण. आणि सगळ्या लोकांना मस्त हे आता मसाला भात आणि लापशी म्हणा किंवा शिरा, हा सगळ्या लोकांना जेवण देऊ आपण. मस्त कार्यक्रम करू. यज्ञ हा यालाच हे भगवान शंकराचं यज्ञ म्हणतात तुम्ही. दुसरं काय तुमच्या मनात? लोकांचं भलं करणं म्हणजे यज्ञ. भगवान कृष्णाने सांगितलेलं आहे. जिथं लोकांचं कल्याण होईल त्याला प्रत्येक गोष्टीला यज्ञ म्हणायचं. ठीक आहे, हात जोडा. ओम नमः शिवाय. देवाय नमः. भगवती माते नमः. सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख शांती समृद्धी मिळो. तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना उदंड आयुष्य लाभो. भव्य आशीर्वाद मी आपल्या सर्वांना देतो आणि कार्यक्रम संपला घोषित करतो. माझ्या बंधूंनो, आज मला तुम्ही गावकऱ्यांनी मला इथला मान दिला. मी पण खुश आहे. तुम्हाला वाटलं बाबा एवढं दूरून आला, बाबा काही मेन महत्वाचा आहे, काही मला महत्व द्यायची गरज नाही. मी तुमचा भाऊच आहे. भावाला कोणी इतकं भावाला प्रेम देत असतो, जिव्हाळा देत असतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. मला फक्त बस मनातून तुम्ही जिव्हाळा द्या. म्हणजे कसं, घरचा माणूस माना मला. बस मी काही गुरु नाहीये, फक्त या बाबाचा सेवक आहे आणि तुमचा पण सेवक आहे.
बरं तुमचा पण सेवा अशा पद्धतीने तुम्ही मला मान दिला सेवा करायला इथं मला सेवाचा चान्स दिला मी आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांना भेटून मी खुश आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महाराज की जय हो. नाही, गर्दी होती. हॅलो 8 ज्यांना दर्शन घ्यायचं असेल त्यांनी जेंट्सची लाईन वेगळी आणि पुरुषांची लाईन वेगळी करायची.